मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, आज सर्वप्रथम प्रभू श्रीरामांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या नाशिक नगरीला आणि नाशिकच्या जनतेला मी या ठिकाणी प्रणाम करतो, नमस्कार करतो आणि प्रभू श्रीरामांचा या ठिकाणी आशीर्वाद देखील घेतो। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, या ठिकाणी खऱ्या अर्थानं आज आपण निवडणुकीच्या निमित्ताने एकत्रित आलो आहोत, पण मी आपल्याला आठवण करून देतो, 2014ला आमचं सरकार आलं त्यावेळी कुंभमेळ्याची तयारी सुरू होती, अनेक कामं बाकी होती, अतिशय थोडासा वेळ होता आणि त्याच्या आधीच्या सरकारने महानगरपालिकेला सांगितलं होतं इतके पैसे आम्ही तेव्हाच देऊ जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये 800,000 कोटी रुपये टाकाल। महानगरपालिकेने सांगितलं आमच्याजवळ पैसे नाहीत, मी मुख्यमंत्री झालो, गिरीश भाऊ पालकमंत्री झाले, आम्ही एका झटक्यात निर्णय केला महापालिकेला पैसे द्यायची आवश्यकता नाही, सगळे पैसे राज्य सरकार देईल। 2,5-3 हजार कोटी रुपये आपण त्या काळामध्ये दिले आणि या नाशिकचा चेहरा हा पूर्णपणे बदलण्याचं काम या कुंभमेळ्याच्या निमित्ताने त्या ठिकाणी आपण केलं। आता पुन्हा कुंभमेळा येतोय, या कुंभमेळा करता नाशिककरांना मी आश्वस्त करू इच्छितो, कुंभमेळा देशातला उत्तम झाला पाहिजे। संपूर्ण देशातले साधू संत भाविक करोडो लोक तो सगळा पैसा आपलं सरकार या ठिकाणी देईल आणि या नाशिक मध्ये कुंभमेळा करता सगळ्या सोयी आपण तयार करू। आज खरं म्हणजे आपण पाहू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात या नाशिक मध्ये मागच्या काळात आपण काम केलं, मध्यंतरीच्या काळामध्ये 2.5 वर्ष या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार होतं। माझा सवाल आहे, एक काम महाविकास आघाडीचं या नाशिक शहराकरता केलेलं आपण दाखवून द्या। शून्य काम आहे, शून्य होणारी कामं देखील त्या काळामध्ये स्थगित करण्याचं काम हे महाविकास आघाडीने केलं होतं।